हाय फ्रेंड्स, एकविराज किचन अँड भक्तीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मी आज तुम्हाला गाजरच्या हलव्यापासून एक स्वीट बनवून दाखवणार आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मी गाजर किसून घेतलेलं आहे। चला तर फ्रेंड, या ठिकाणी आपण गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे। आता यात थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे। थोडंसंच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे। आता हे किसलेलं गाजर यात टाकून द्यायचं आहे। पाच ते 10 मिनिटं हे तूप आणि गाजर आपल्याला छान शिजू द्यायचंय। चला तर आपण याच्यावरती आता झाकण ठेवूया। आपण बघू शकता या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काही। हे आपल्याला छान मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे। चला तर मग आपण आता बघूया। आपण बघू शकता फ्रेंड, आपला गाजरचा खीस आता खूप छान ड्राय झालेला आहे। आपण जेव्हा गाजर किसतो तेव्हा त्याला पाणी सुटतं, त्यासाठी ही प्रोसेस असते। आपण त्याला ड्राय करून घ्यायचं। आता हे आपल्याला खूप सॉफ्ट हवंय म्हणून आपण यात दूध टाकणार आहोत। पुन्हा हलवायचंय। थोडं अजून टाकूया। पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। चला तर मग आपलं गाजर या ठिकाणी छान सॉफ्ट झालेलं आहे, शिजलेलं आहे। आता आपल्याला यात साखर टाकायची आहे। छान मिक्स करून घेतलंय। पुन्हा एकदा झाकण ठेवायचंय। चला तर परत एकदा आपण याला हलवून घेऊया। साखर पण छान विरघळलेली आहे। या ठिकाणी हे आपलं रेडी झालेलं आहे। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा फ्रेंड्स, हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढलेलं आहे। आता यात आपल्याला अजून काहीतरी साहित्य टाकायचं आहे। परत एकदा आपण गॅस पेटवला आणि गॅसवरती कढई ठेवलेली तापायला।
आता कढईत आपल्याला हे बघा थोडासा मी खवा घेतला आहे, तो खवा टाकायचा आहे. आपण या ठिकाणी खवा छान भाजून घेतला आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट बारीक केले होते त्यात टाकायचे. परत एकदा हलवून घ्यायचं आहे छान. आता यात आपल्याला थोडंसं बारीक खिसलेलं कोकोनट टाकायचं आहे. परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे. आपण जे सारण कढईत तयार केलं ते आपल्याला आता यात टाकायचं आहे. आणि हेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पीठ भिजवतो ना त्याप्रमाणे हाताने हे मिक्स करायचं आहे. चला तर मग हाताने मिक्स करून घेऊया. हे आपण छान मिक्स करून घेतलं आहे. आता हे असं गोल गोल करून याला एक शेप द्यायचा आहे. याच प्रकारे बाकीचे पण आपल्याला करून घ्यायचे. बघा या ठिकाणी मी ह्या मिठाईला छान गोल असा शेप दिलेला आहे. आता काहीतरी आपण त्याच्यावरती छान डेकोरेट करूया. तर या ठिकाणी मी चांदीचा वर्क घेतला आहे. आता तो आपण याच्यावरती लावूया. चला तर फ्रेंड, आपलं गाजर स्वीट्स रेडी आहे. आपण बघू शकता किती छान झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि एकदा नक्की ट्राय करा. खूपच छान आणि इझी आहे.